कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। CISFच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन रॅलीचे रायगड जिल्ह्यात अतिशय उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले। 6500 किलोमीटरचा प्रदीर्घ प्रवास करत ही रॅली 9 किनारी राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांची सफर करणार आहे। लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या भव्य आवारात ही रॅली दाखल होताच तिचे जोरदार स्वागत झाले। रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे आणि माणगावच्या पोलीस उपाधीक्षक सविता गर्जे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे आणि सायकलपटूंचे विशेष कौतुक केले। या रॅलीचा मुख्य उद्देश किनारपट्टी भागातील सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे। या रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला शानदार सुरुवात झाली आहे। आता ही सायक्लोथॉन रॅली कोकणातील दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मार्गे गोव्याच्या दिशेने आपला पुढील प्रवास सुरू करणार असून स्थानिकांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला। वंदे मातरम सायक्लोथॉन 2026 ही जवळपास 6500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची CISFच्या जवानांनी सुरुवात केलेली सायकलिंगची एक मोहीम आहे। ही मोहीम भारतातल्या पूर्व किनारा आणि पश्चिम किनारा या किनाऱ्यावरती जवळपास 100पेक्षा जास्त CISFचे जवान सायकलिंग करत आहेत। या सायकलिंगचा उद्देश असा आहे की वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झालेली आहेत। त्यामुळे या सायक्लोथॉनचं नाव वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन आहे। आणि कोस्ट म्हणजे किनारा, समुद्र किनारा हा भारतीय संस्कृतीचा, भारतीय व्यापाराचा, भारताच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे आपली। आणि त्यामुळे या किनाऱ्याचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, लोकांमध्ये ब्ल्यू इकॉनॉमीबद्दल जनजागृती व्हावी आणि ब्ल्यू इकॉनॉमी वरचेवर विकसित व्हावी यासाठी ही सायक्लोथॉन आयोजित केलेली आहे।